मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9। काल आपल्या विश्वप्रवक्त्यांचे एक ट्विट पाहिलं बऱ्याच दिवसानंतर। हा एवढा माज कोठून आला? विषय काय तर परवा मुलुंडच्या गुजराती सोसायटीनं मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण, त्यावर हे गुजरात्यांचे कैवारी संपादक महोदय लागलीच मिंदे महामंडळाला दोषी धरून मोकळे झाले। तर नवीन नाव ठेवलंय बरं का, शिंदे मंत्रिमंडळाला मिंदे महामंडळ। काय तर मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही, आणखी बरेच काही आहे। हा माज कोठून आला याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंदे महामंडळाने द्यायला हवे। भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी मराठी माणूस मिंदा करण्याचा हा डाव उधळला जाईल। जे म्हणतात आमची शिवसेना खरी ते उघडे पडले। तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत। जय महाराष्ट्र। तर बोलायला आणि ट्विटरवर टिवटिव करायला हे सगळं ठीक आहे हो, पण त्या देवरुखकर बाईंनी सोशल मीडियावर हंबरडा फोडल्यानंतर त्या मुजोर गुजरात्यांचं थोबाड फोडायला कोणी पुढे सरसावलं का? संजय राऊत आणि त्यांचा गट तर गुजरात लॉबीच्या उपकारावरच जगतोय। महापालिकेतली कंत्राटं लुबाडणारी लॉबी कोणाची? तर यांचीच। परप्रांतीय मित्रमंडळी कोणाची? तर यांचीच। कोविड केअर सेंटर्स उभी करण्याच्या नावाखाली मोठा घोटाळा करून मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटमधले यांचे पार्टनर कोण? तर डॉक्टर हेमंत रामशरण गुप्ता, संजय शाह। हे कुठून आले? आभाळातून। एक भैया तर दुसरा गुजराती। तेव्हा चालतात का? तेव्हा चालतात हे भैया गुजराती। आता काय तर मिंदे महामंडळ दोषी। सध्या एक ट्रेंड झाला आहे मुंबईत, मराठी माणसावर अन्याय झाला की ट्विट करायला सगळेच पुढे असतात, पण कानफाड फोडायला मनसेची वाट पाहिली जाते। मनसैनिक जातील आणि मग खळखट्याक होईल, एकतर काच फुटेल नाहीतर त्या मुजोर परप्रांतीयाचं कानफाड तरी। हे सगळं मनसे करणार तर मग हे उठाबशी गटाचे लोक काय करणार? नेत्यांचं स्टँडर्ड मोठं ना, मग ते ट्विट करणार आपल्या ब्ल्यू टिकवाल्या पेड ट्विटर हँडलवरून। यांचे गल्लीछाप बगल बच्चे फेसबुकवर पोस्टी टाकणार फुकटच्या अकाउंटवरून। एवढंच यांचं काम। संजय राऊत म्हणतात हा माज कोठून आला? रावसाहेब, हा माज आजचा नाहीये। मागची 25-30 वर्ष हा माज मुठीनं यांच्या अंगावर चढत गेलाय आणि तो चढवलाय तुम्ही, तुमच्या उठाबशी गटानं। पालिकेचे अधिकार वापरून या परप्रांतीयांना त्यांच्या अवकातीत का नाही ठेवलं गेलं 25 वर्षापासून? का त्यांच्या वोट बँकेसाठी, त्यांच्या व्यापारी मित्रांकडून मिळणाऱ्या मलिद्यासाठी तुम्ही आणि तुमचा गट का लाचार झाला होता? मराठी माणसाचं नाव घेऊन मागच्या 55 वर्षात लुटलं तुम्ही मुंबई महाराष्ट्राला। निवडणुका आल्या की तुम्हाला मराठी माणूस, मराठी भाषा आणि मुंबई आठवते। मग सोयीस्करपणे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र वगैरे रचलं जातं आहे, अशा थापा मारल्या जातात। तुमचे हे सगळे जुने फंडे आता मुंबईतला उरला सुरला जो काही टक्का आहे मराठी माणसाचा तो पुरता ओळखून आहे। संजय राऊतांना खरंच मराठी माणसाबद्दल पुळका असेल तर गोरेगावच्या पत्रासाळीत काय मद्रासी राहायचे का? मद्रासी राहायचे तिकडे? तिथल्या मराठी माणसांना बेघर करून त्यांच्या घराच्या जागेचा लिलाव करणाऱ्या समाजकंटकांसोबत तुम्ही काय गोट्या खेळत होतात का? तुम्हाला 103 दिवस तुरुंगात जावं लागलं। आज त्यांचे सगळे बगलबच्चे बोलत आहेत त्यांना सोडून दिलं, ईडीला कुठले पुरावे सादर करता आले नाही। तसं नाही आहे। या संजय राऊतला झापल्यानंतर सोडलेलं आहे आणि तेही जामिनावर, दोषमुक्त झालेलं नाही आहे। आज तुम्ही विचारताय ना हा माज कोठून आला? हाच प्रश्न तुम्हाला विचारावा लागत होता कधी काळी। मावा आघाडीचं सरकार असताना केवढा माज केला होता तुम्ही? त्या कंगनाला सळो की पळो करून सोडलं होतं। तर उत्तराखंडची असली म्हणून काय झालं? ती एक महिलाच होती ना। तृप्ती देवरुखकर जशी महिला आहे तशी कंगना राणावतही महिला होती। तिच्यावर तुम्ही पेड नोकर सोडले। एअरपोर्टच्या सेनेच्या युनियनच्या लोकांना कंगनावर वॉच ठेवायला सांगितलं। जी पालिका मुंबईकरांच्या हिताच्या कामांसाठी बनली आहे त्या पालिकेला कामाला लावलं तुम्ही स्वतःच्या, आणि तुम्ही तिचं घर तोडलं। नवनीत राणा असो वा कंगना राणावत, या महिलांच्या मान सन्मानाबद्दल तुम्ही कधी एवढे संवेदनशील नव्हतात। आज तुम्हाला मुलुंडच्या त्या तृप्ती देवरुखकर नावाच्या मराठी भगिनीबद्दल कणव दाटून आली। मराठी माणूस मिंदा करण्याचा हा डाव उधळला जाईल। जे म्हणतात आमची शिवसेना खरी ते उघडे पडले। तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत। नाही गेले रावसाहेब, नाही गेले। तृप्ती देवरुखकरांचे अश्रू वाया नाही गेले। तुमचा उठाबशी गट नाही धावला, पण मनसेचे शिलेदार धावले त्या मराठी भगिनीसाठी। माज उतरवला गेला ताबडतोब। पण तुम्हाला जो पुतना मावशीचा पाना फुटतो ना असा अकाली मराठीचा, मराठी माणसांचा,
मराठी माय भगिनींचा, तेव्हा त्यावर आता राग येत नाही तर हसू येतं. अहो, जो माणूस आपल्या एकेकाळच्या मानसकन्येला आई बहिणीवरून अद्वा तद्वा शिव्या घालतो, त्या माणसाला दुसऱ्या एका मराठी माय भगिनीच्या अश्रूंची काळजी वाटते, कसं शक्य आहे? कोण ठेव कोण ठेव का कोण ठेव नाही असं का छानपणा करायचं नाही. कोण ठेव अरे गात मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून तू काय समजते तुझं? मला माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. हे चेक करून ठेव. आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा. तुला दाजीला जा. आय एम नॉट यू ना. खोटं बोलतो. मला माझी कॉलर पकडते का? माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी? आहे. चला ती लायकी तुला दाखवून थांब जरा, थोडे दिवस थांब. हो मला माहिती. आय नो युअर प्लॅन. I will show you like you wait and watch now. I know your plan. Please go ahead. 1 मिनिट बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे. आयदर यू ट्रान्सफर सुजित नेम और माय नेम. होय, मी स्वप्ना पाटकर यांच्याबद्दलच बोलतोय. बीप केलेलं संभाषणही तुम्ही ऐकलं असेल, पण मला वाटतं ते मी तसंच्या तसंच ऐकवलं असतं ना, बीप न करता असं जाहीरपणे. हा माझ्याकडून त्या माऊलीचा अपमान करण्यासारखं झालं असं, म्हणून मी हे बीप बीप टाकले मध्येच. तर हे असले आपले संपादक महोदय, देशाच्या राज्यसभेत बसणारे सदस्य, ज्यांच्यावर कोविड काळातल्या अनेक घोटाळ्यांबाबतचे आरोप झालेत. काहींमध्ये तर मनी लॉन्ड्रिंग यांच्याच मुलीच्या भावाच्या नावाने झालेलं उघड दिसतंय. तरीही प्रशासन गप्प आहे. अशाच एका गंभीर विषयावर काल स्वप्ना पाटकर यांनी ट्विट केले. फार बोलकं ट्विट आहे. मराठी बायकांना शिव्या घालणाऱ्यांना सरकारने काय करावं? आधी तो विषय मार्गी लावायला हवा ना. स्त्रियांचे अश्रू वाया जाण्यासाठीच आहेत असे समजणाऱ्यांनी उगाच स्टाईल मारू नये. सडेतोड जबाब दिलाय. त्यात पुढे लिहिलंय, FIR 794/222 म्हणजे 2022चं पुढे काय झालं, असा सवाल जो त्यांनी उभा केलाय ना, तो फार महत्त्वाचा आहे. एखाद्या स्त्रीला आपली अंकित बनवून ठेवणं आणि ते मांडलिकत्व नाकारल्यानंतर त्या स्त्रीचा अनन्वित छळ आरंभणं, आपल्याकडच्या राजकीय ताकदीचा वापर एका सामान्य स्त्रीवर करणं, अख्खी पोलीस यंत्रणा त्या महिलेला नामोहरम करण्यासाठी उभी करणं, हे सगळं जो माणूस करतोय त्या माणसाच्या लेखी स्त्री जातीच्या आसवांची किंमत, अश्रूंची किंमत काय असणार आहे? पण कुठल्याही माणसाच्या राजकीय ताकदीपेक्षा एक मोठी ताकद असतेच की, न्यायपालिकेची ताकद. ती न्यायपालिका या FIR नंबर 794चं पुढे काय करणार आहे हे माहीत नाही. बरं, ते काय करणार आहेत की नाही हे पण माहीत नाही. आज भ्रष्ट स्कॅमस्टर, महिलांसाठी दुःशासनापेक्षाही वाईट ठरलेला वाचाळ, तोंडाळ, शिवराळ माणूस राज्यसभेत बसूच कसा शकतो? खरंच या देशात कायद्याचं राज्य आहे का कायद्याच्या नावाखाली सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकच केली जाते? कारण 30 मार्च 2021ला याच स्वप्ना पाटकरांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना, पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, राज्याच्या गृहमंत्र्यांना, कमिशनरना सगळ्यांना टॅग करून एक ट्विट केलं होतं, मुझे इंसाफ चाहिए, मार दिया जाए इससे पहले. 2 पानी पत्रच आहे ते. त्यातला शेवटचा परिच्छेद आणि त्यातल्या काही ओळी मनाला भिडून जातात. ऐका. शायद हिरेन मनसूख और पूजा चौहान की मौत के तर्ज पर मेरी मौत के बाद ही मदद की जाएगी. क्या एक जीवित व्यक्ति को न्याय मिलता है? कुल मिलाकर मेरी जान जाती है तो मेरी वह आत्महत्या नहीं होगी, यह मैं पहले से ही घोषित कर रही हूँ. भारतीय संविधान ने मुझे अधिकार दिया है कि मुझे शांति से अपना जीवन जीने का अधिकार देता है. मैं जो चाहती हूँ वही करती हूँ. जो मैं चाहती हूँ उन लोगों के साथ संपर्क में रहूँ और जहाँ पर जहाँ चाहूँ जहाँ रहूँ. यह अधिकार संजय राउत के पागलपन के चलते नहीं खोने दूंगी. जीवित रहने तक, तब तक मैं मेरे अधिकार के लिए लड़ती रहूँगी. धन्यवाद स्वप्ना पाटकर. मित्रो, संजय राऊत म्हणजे मिला मौका मारा चौका कॅटेगरीतले नेता आहेत. मुलुंडच्या घटनेनंतर मौका मिळताच त्यांनी मिंदे महामंडळाला बोल लावले. खरी सेना खोटी सेना यावर मल्लीनाथी केली. वर तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत असा सोज्वळ आशावादही व्यक्त केला. औजाच्या तोंडून ते बीप बीपवाले श्लोक बाहेर पडतात, त्याच तोंडून स्त्रियांबद्दल एवढं सन्मानानं बोलणं कुणाच्या पसनी पडेलो? या बेगडी उदारमतवाद्याच्या अत्याचारांची जिती जागती कहाणी
डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या रूपानं समोर उभी असताना आपली न्यायव्यवस्था चूप आहे. आपले 56 इंचीवाले छातीवाले गप्प आहेत, मोठा भाई पण गप्प आहेत, हे मात्र अनाकलनीय आहे. कॅनडात घुसून खलिस्तानवाद्यांना ठोकणारे आपले वीर या आपल्या घरातल्या अतिरेक्यांना कधी उचलणार की उचलणारच नाही. सामान्य जनता याच गोंधळात अडकली आहे. या रावणांचं, या दुःशासनांचं काय होणार आहे बघूया काय होतंय. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारे DG9. धन्यवाद. नमस्कार.